बघितलंच मंडळी आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे. आज तो आपला समाज आहे हीच तर आपली संस्कृती. आपण म्हणतो आपला भारत देश महान आहे, आता कुठे गेली महानता? जेव्हा त्या स्त्रीला मदतीची गरज होती तेव्हा पुढे गेली आपल्या ती माणुसकी. आज काय दुसरा कोणताही आजार असला तरी आपण मनुष्याच्या नात्याने आपण मदत करायला हवी. तर चला आता आपण एकजुटीने उभा राहूया आणि एड्सला किंवा एड्स सारख्या कोणताही आजार असू दे त्याला भारतातूनच काय तर या सर्व जगातून बाहेर फेकून देऊया. तर चला आपण एकजूट होऊया. मंडळी आपण म्हणतो की माणसाने माणसाशी माणसाला वागणं म्हणजे माणुसकी. आहे का आज आपल्यात माणुसकी? आहे का आपल्याला आज मानवता? एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी खरंच आपल्या मदतीची आणि सहकार्याची गरज असते त्यावेळी करतो का आपण मदत? करतो का आपण त्याला सहकार्य? का का आपण त्याला मदत करत नाही? आपण म्हणतो की भारत देशात माणुसकी कमी होत चालली आहे. कारण मित्र हो, आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की माणुसकी संपायला कोण जबाबदार आहे? हा समाजच जबाबदार आहे. कारण आपण पहिल्यांदा दुसऱ्याला मदत करत नाही, दुसरा आपल्याला मदत का करेल? म्हणून आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण म्हणतो की भारत देश महान आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आहे का आपल्याला बंधुप्रेम? आपण आपल्या भावाला असंच वागवतो का? आपल्या भावाला जर एड झाला तर आपण त्याला असंच हाडतोड करून वागवेल का? त्यामुळे आपण प्रत्येकाने मनात शपथ घेतली पाहिजे की आपण प्रत्येकाने सहकार्य आणि मदतीनंच वागलं पाहिजे. तरच आपला देश महान बनेल आणि कोणताही संकट आणि कोणताही आजार आपल्या देशाला नमवू शकणार नाही. एवढंच बोलायचं आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुणं जरा जप्पन, पाहुणं जरा जप्पन. तर मंडळी थँक्यू, आभारी आहोत.